नमस्कार, मी अमृता खानविलकर आणि सिनेकट्टा या सुपरहिट शोच्या सर्व रसिक प्रेक्षकांना माझ्यातर्फे नवीन वर्षाच्या खूप 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 शुभेच्छा. विश यू अ व्हेरी हॅपी न्यू इयर. विश यू अ व्हेरी हॅपी न्यू इयर. नमस्कार, सहाला प्रणाम. समय मुंबईच्या सिनेकट्टामध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत. सिनेकट्टाच्या तमाम रसिकांना नववर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. येणारं नववर्ष तुम्हा सगळ्यांसाठी सुख, शांती आणि समृद्धी घेऊन येऊ, हीच त्या ईश्वरचरणी प्रार्थना. मंडळी, आज सिनेकट्टाच्या स्टुडिओतून बाहेर पडून आज आपण पहिल्यांदा एका वेगळ्या ठिकाणी आहोत. त्याचं कारण देखील तसंच आहे. मराठीतला चॉकलेट हिरो आणि आमचा सगळ्यांचा खास मित्र आज दिग्दर्शकाच्या भूमिकेत आहे. त्याचा एक चित्रपट प्रदर्शित झालेला आहे आणि त्याला शुभेच्छा देण्यासाठी आपण आलेलो आहोत. त्याचबरोबर आज तो कोण आहे, त्याच्याशी आपण नेमकी काय बातचीत करणार आहोत हेही आपण पाहणार आहोत. पण जस्ट वेट अँड वॉच. एकदम झकास भाई. मचे मचे थी एक कहानी, फुट ओरिजिनल डाला नहीं पानी. लव की कॉमेडी पे झूल है, कमाल है यार दोस्तों. फैमिली को सुनाने मेरे दिल की आस, लय लय खास, तेरे मेरे दिल की आस, लय लय खास. मचे मचे थी एक कहानी, फुट ओरिजिनल डाला नहीं पानी. लव की कॉमेडी पे झूल है, कमाल है यार. म्हणजे जसे आपण मगाशी म्हटलं की आमचा एक खास मित्र आणि मराठी इंडस्ट्रीचा चॉकलेट हिरो अंकुश चौधरी आज आपल्या कार्यक्रमामध्ये सेलिब्रिटी म्हणून हजर आहे. मी त्याचं जोरदार स्वागत करतो. स्वागत आहे अंकुश. झकासच्या निमित्तानं पुन्हा एकदा दिग्दर्शनाच्या वाटेवर आहेच आणि खूप चांगल्या पद्धतीचा प्रतिसाद मिळतोय, जसं आपण सगळं मागासपासून पाहतो आहे. पण या चित्रपटाच्या माध्यमातून दिग्दर्शक म्हणून खरंच समाधानी झालायस? खरं सांगायचं तर नाही. आता मला पुन्हा पुन्हा फिल्म बघून असं वाटतं की अजून आपण काहीतरी करू शकतो. या संपूर्ण झकास करत असताना त्याची कल्पना असेल म्हणा किंवा त्याची स्टारकास्ट असेल म्हणा, हे सगळं जे काही भट्टी जमवून आणलीस, लोक ज्या वेळेला बोलता आहेत भरभरून चित्रपटाविषयी त्यावेळेला ते कळतं नेमकं काय आहे. पण हे सुचलं कसं सगळं, त्याचा स्पार्क कुठे होता? ऍक्च्युली ही कथा जी आहे ती दीपक नायडू यांची आहे. ते माझे मित्र आहेत, स्वतः एक डिरेक्टर आहेत आणि रायटर जे आहेत नितीन दीक्षित, या दोघांच्या डोक्यातून ही आलेली कल्पना आहे. आणि मला जेव्हा फिल्म करायची होती तेव्हा मी ती कथा मागून घेतली आणि मग मी आणि नितीन दीक्षितने बसून आम्ही त्याच्यावर स्क्रीन प्लेवर काम केलं. जवळजवळ वर्ष दीड वर्ष त्याच्यावर काम केलं. एक चांगला चित्रपट होऊ शकतो असं जेव्हा वाटलं तेव्हा आम्ही झी टॉकीजकडे गेलो, त्यांना ऐकवलं. थोडं बजेट जास्त होतं पण त्यांनी मान्य केलं. ते म्हणलं की जर फिल्म चांगली होणार असेल तर हरकत नाही. आणि जी सुरू झालं त्याचं आज म्हणजे 2 वर्षानंतर आज तुम्हाला इथे दिसतं. आता असं झालं ना की आपण असं करायचं आणि तसं झालं ना की आपण तसं करायचं. म्हणजे कसं? त्याची जी कथा आहे, एक तरुण आणि त्याच्या प्रेमात पडलेल्या 3 तरुणी, असं जे काही एक गुंफलेलं आहे, हे मुळात कथेतलं होतं का तुझ्या कल्पनेतलं होतं? एक मुलगा आणि 3 मुली. पण तो कसा त्यांना हँडल करतो, तो कसा पळतो, कसा तिघींना सांभाळतो, ही ती गंमत ही नंतर तयार झालेली.
अच्छा, या चित्रपटामध्ये म्हणजे जो चॉकलेट हिरोची तुझी इमेज आहे मराठी इंडस्ट्रीमधली ती तू पुन्हा मेंटेन केलीस, पण अभिनय एका ठिकाणी तू करत होतास आणि दुसऱ्या बाजूला दिग्दर्शनही करत होतास. दोन वेगळ्या गोष्टी आहेत पण त्या सिमिलरली एकाच वेळेला तू करत होतास. अडचण नाही वाटली? नाही, आमचं पेपरवर्क खूप चांगलं झालं. म्हणजे फिल्म त्या फ्लोअरवर येण्यापूर्वी, शूटिंग सुरू होण्यापूर्वी माझ्या अख्ख्या टीमने पूर्ण मेहनत घेऊन ते पेपरवर्क तयार केलं होतं. प्रत्येक सेटचा मिनिएचर तयार केला होता. अख्ख्या फिल्मचा स्टोरी बोर्ड तयार केला होता. त्यामुळे कुठलीही गोष्ट करताना माझ्या टेक्निकल टीमला किंवा माझ्या कॅमेऱ्याच्या मागच्या, कॅमेऱ्याच्या समोरच्या सगळ्या लोकांना माहिती होतं फिल्म काय होणार आहे. त्यामुळे अख्खी टीम चांगली मिळाल्यामुळे मला कुठेही असं त्रास झाला नाही. मी कॅमेऱ्याच्या पुढे असताना आणि मागे असताना, आणि तिन्ही रोल वेगवेगळे आहेत. एक सँडी करतो, एक सुभान करतो, एक सुहास करतो. तर तिन्ही रोल वेगवेगळे दिसेल तुम्हाला. एक चॉकलेट हिरो सारखा दिसेल, एक फॉर्मलमध्ये दिसेल, शर्ट पॅन्ट टाय मध्ये, फॉर्मल शूज मध्ये, चष्मा लावलेला, आणि एक सुभान रांगडा, अशी मिशी, कोल्हापुरी चप्पल, हातात चाकू, असं गळ्यात गणपती, काळा दोरा, केस असे विस्कटलेले, अशा तीन वेगवेगळे रोल तुम्हाला पाहायला मिळतील. क्या बात आहे. वेगवेगळ्या स्टाईलमध्ये तू लोकांना या चित्रपटामध्ये दिसणार आहेस, इव्हन दिसतो आहेस कारण चित्रपट ऑलरेडी रिलीज झालेला आहे. हाय मी मर जावा. काय फटाका आहे रे? अरे याच्यात काय फक्त पाव येणार, वडा कोण देणार तुझा? बापरे, हो तसलं काही नाही. अंकुश, आता तू आमच्या सोबत आहेस आणि पुढचे काही तास तुझ्याबरोबरती घालवायचे आहेत. त्याच्यामुळे तू जिकडे जिकडे जाणार आहेस तिकडे तिकडे सिने कट्टाची सगळी टीम तुझ्या सोबत येणार आहे. त्याच्यामुळे आपण आता इथून निघूया आणि पुढच्या मार्गाला लागूया. येस, चला. मचे मचेची एक कहानी, उल्टू ओरिजिनल डाला नहीं पानी, लव भी कॉमेडी भी झूल है धमाल है, यार दोस्तों फैमिली को सुनाने मेरे दिल की म्हणजे आजच्या सिनेकट्टामध्ये आपला गेस्ट आहे अंकुश चौधरी आणि त्याच्याबरोबर आपण गप्पा मारतो आहोत. मगाशी आपण होतो मुंबईतल्या प्लाझा थिएटरमध्ये जे दादरमध्ये आहे, आणि आता आपण आहोत मराठी चित्रपटांचं माहेरघर असलेल्या भारत माता थिएटरमध्ये जे लालबागमध्ये आहे, आणि अंकुश चौधरी आपल्या सोबत आहे. अंकुश, पुन्हा एकदा आपण आपल्या गप्पांना सुरुवात करूया ज्या थांबल्या होत्या. हा चित्रपट करत असताना जर या चित्रपटाची मी तुला USP विचारली तर काय सांगशील? गोष्ट मुळात जी मांडण्यात आलेली गोष्ट आहे ती महत्वाची, आणि मला असं वाटतं की पब्लिकला मला हसवायचं आहे, त्यांना एन्जॉय करायला एक गोष्ट जो 2 तास तुम्हाला विरंगुळा दे, धमाल, झकास अशा पद्धतीची फिल्म माझी इच्छा होती तयार करायची. तर ही जी टीम आहे माझी अख्खी कलाकारांची, ती अख्खी टीम म्हणजे मला असं वाटतं की USP आहे याचा, या फिल्मचा. कलरफुल अशी फिल्म तुम्हाला दिसेल, आणि बरेच दिवस असं माझा विचार होता की जरा युथसाठी, अख्ख्या फॅमिलीसाठी अशी एक फिल्म बनवावी. या चित्रपटामधल्या म्युझिक बद्दल सांगा, कारण कुठल्याही चित्रपटाचा म्युझिक हा गाभा असतो. आपण म्हणतो म्युझिकच्या जोरावर सिनेमा खूप काही करू शकतो, आपल्याला सगळ्यांना माहिती आहे मराठी चित्रपटसृष्टीच्या बाबतीमध्ये. म्युझिक बद्दल सांगणार. अभिजित कवठरकर यांनी यांना म्युझिक दिलं, बॅकग्राऊंड पण आणि म्युझिक पण. या फिल्ममध्ये 2 गाणी, एक टायटल सॉन्ग आहे जे अवधूत गुप्तेने यांनी गायलेलं, आणि दुसरं सॅड इमोशनल एक सॉन्ग आहे ते आदर्श शिंदे यांनी गायलेलं आहे. आणि दोन्ही गाणी जितेंद्र जोशी जे ऍक्टर माझ्या फिल्ममध्ये पण त्यांनी लिहिलेली आहेत. एक टायटल सॉन्ग आणि एक सॅड इमोशनल सॉन्ग, आणि मला वाटतं छान झाली, लोकांना नक्की आवडतं. एखादं त्यातलं तुला आवडलेलं जे जास्त जवळचं असलेलं एखादं गाणं? मजे मजेची एक कहानी, उल्टू ओरिजिनल डाला नहीं पानी, लव भी कॉमेडी भी झोल है धमाल है, यार दोस्तों को है सुनानी, मेरे दिल की आस लई लई खास, घेरे घे आला झकास. मचे मचेची एक कहानी, उल्टू ओरिजिनल डाला नहीं पानी, लव भी कॉमेडी भी झूल है धमाल है, यार दोस्तों फैमिली को सुनाने मेरे दिल की लई लई खास, घेरे घे आला झकास, मेरे दिल की लई लई खास, घेरे घे. क्या बात आहे, झकास. मंडळी, आता थोडासा थकलेला आहे अंकुश, त्याच्यामुळे त्याला मी कोल्ड्रिंक पाजणार आहे, पण तुम्ही कुठे जाऊ नका. या कार्यक्रमातली पहिली विश्रांती मी आता या ठिकाणी घेतोय. अंकुश आणि मी पिणार आहोत गारगार, आणि तुम्ही कुठे जाऊ नका, पाहत रहा सिनेकट्टा. मचे मचेची एक कहानी, उल्टू ओरिजिनल डाला नहीं पानी, लव भी कॉमेडी भी झूल है धमाल है, यार दोस्तों फैमिली को सुनाने मेरे दिल की
झकास आला अरे माझा विश्वास आहे दिला पक्का वादा दिल मेरा नहीं मैं हूँ बंदा सीधा साधा दिल में मसाला प्यार से मैं मर जावा ड्राइंग के तड़के ने हाय मार डाला मेरे दिल की तो माझा सुहास मला पहिलाच डॉट होता त्यांना बी तुझ्याशीच लगीन करायचं मारे टेंशन का 2 तास बसू खाऊ यारो पेरू सारे मजा करू हसू ताई माई आता कोणी राहू नका मागे माय मराठी सिनेमा को नजर नाही लागे